हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण शेवग्याच्या शेंगाचे पौष्टिक आणि स्वादिष्ट असे परोठ्याची रेसिपी। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहे आपण। माझ्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी, सूपची रेसिपी वगैरे बघितली आहे, तर आज आपण परोठ्याची रेसिपी बघणार आहे। शेवग्याच्या शेंगा जेवढा पौष्टिक आहे तेवढाच ते खूप जास्त स्वादिष्ट आहे। शेंगा बरोबर त्याचे पानांमध्ये पण खूप जास्त छान असा गुणधर्म आहे बघा। आता वळूया आपण आपल्या रेसिपीकडे। त्यासाठी आपण घेतले आहे 2 कवळ्या मस्त शेवग्याच्या शेंगा। त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि लहान लहान पीसेसमध्ये आपल्याला कट करायचं आहे आणि आपला वरचे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। सोबतच यामध्ये टाकणार आहे आपण गाजर। माझ्याकडे हिवाळ्यामध्ये फ्रीजमध्ये रोज गाजर असतेच बघा। छानपैकी आपण गाजरचे पीस करणार आहे। तुम्ही नाही टाकले तरीही चालेल, बिलकुल ऑप्शन आहे, पण आहे तर मी टाकलेले आहे। त्याची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि याला मी पाण्याने असं धुवून घेणार आहे। त्यामध्ये आणखी शेंगा आणि गाजर बुडेल एवढंच पाणी टाकणार आहे मी बघा। आणि त्यामध्ये मी काय टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे आणि कुकरला छानपैकी 4 ते 5 शिट्ट्यापर्यंत शिजवून घेणार आहे। तर वर मी थोडं बीट टाकलेले आहे, बीटची मी भाजी करणार आहे सोबत त्याच्या बघा। छान असे शेंगा आणि गाजर छान उखळलेले आहे। आता मी कारण माहिती आहे का, हे जे शेंगा आणि गाजर आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि जो आपला उरलेला व्हेजिटेबल स्टॉक आहे ते थोडं टाकूनच मी त्याचा पल्प करून घेणार आहे बघा। थोडं टाकायचं आहे, मिक्सरमधून छान फिरून घ्यायचं आहे बघा। किती सुंदर असं क्रीमी असं पल्प तयार झालेला आहे। आता हा जो मी शेवग्याच्या शेंगाचा पल्प आहे ते काढून घेणार आहे बघा आणि वरचा जो चोथा आहे मी तो फेकून देणार आहे। तर सुरुवातीला करणार आहे, एकदा मी चाळणीमधून काढून घेणार आहे, परत हा चोथा मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि उरलेलं व्हेजिटेबल स्टॉक जे आहे ते मी टाकून ते मस्तपैकी मिक्सरमधून फिरून घेणार आहे बघा। आणि तो परत एकदा आपण चाळून घेणार आहे। नंतर जो उरलेला चोथा आहे तो फेकून देणार आहे आपण बघा। हा जो चोथा आहे आपण तो फेकून देणार आहे। तर तयार आहे आपला मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाचा आणि गाजराचा पल्प। त्यामध्ये हळदीचा आणि गाजरा किती सुरेख कलर आलेला आहे। याची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये टाकला आहे बारीक कट केलेली पालक, कांदा, हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। सोबतच आपण यामध्ये टाकणार आहे काही मसाले, म्हणजेच तिखट, पूड, चवीनुसार मीठ, चाट मसाला, हिंग, तीळ, तेल टाकलेलं आहे। हळद आपण ऑलरेडी टाकलेली आहे त्यामुळे परत टाकणार नाही आहे। सर्व साहित्य आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये टाकणार आहे आपण मस्तपैकी 2 ते 2 चमचे बेसन आणि टाकायचं आहे नंतर गव्हाचं पीठ। आपण गव्हाचं पीठ टाकताना थोडं टाकायचं आहे, एकदम नाही टाकायचं आहे, कारण आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे। जो शेवग्याच्या शेंगाचा आणि गाजराचा पल्प आहे त्यामध्येच आपण कणिक मळून घेणार आहे बघा। थोडं कणिक टाकायचे आहे। मला जरा आसट वाटत होती, मी आणखी थोडीशी कणिक टाकलेली आहे आणि मस्त एक मौसूद असा गोळा तयार करून घेतलेला आहे बघा। तर तयार आहे आपला पराठ्याचा गोळा तयार करून बघा। आता काय करणार माहिती आहे का, मी लगेचच त्याला करायला घेणार आहे, मी बिलकुल रस्ता ठेवणार नाही आहे बघा। आता हे पण असं गोळा घ्यायचा आहे, त्याला पीठ लावायचं आहे, आतून त्याला तेल लावायचं आहे, मस्तपैकी आपल्याला पातळ परोठा लाटून घ्यायचा आहे। यामुळे काय होतं, आपले परोठे एकदम मौसूद होतात बघा। आपण तसंच बिलकुल लाटायचं आहे, त्याला पीठ लावायचं आहे मस्तपैकी आणि पातळ असा आपल्याला परोठा लाटून घ्यायचा आहे। मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। आपला परोठा लाटून झाला मस्तपैकी, किती गोल झालेला आहे बघा। आता कसं मस्त तव्यावर आपण याला दोन्ही साईडने आलटून पालटून की तेल किंवा तूप लावून छान भाजून घेणार आहे बघा। शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, डोळ्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे। आपल्या रोजच्या जीवनामध्ये शेवग्याच्या शेंगाचा वापर असला पाहिजे। शेवग्याच्या शेंगाची डाळ पण खूप छान होते। मी लगेच ती रेसिपी शेअर करणार आहे बघा। छानपैकी आता आपल्या परोठ्याला आपण आज मागून पुढून छान तेल लावायचं आहे बघा। ते सुरेख असा कलर आलेला आहे आणि मस्तपैकी आपल्याला मंद आचेवर मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचं आहे। फास्ट गॅसवर भाजसाल तर ते जळू शकते बघा। छानपैकी आपण मस्तपैकी परोठे तयार केलेले आहे। अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व परोठे तयार केलेले आहे। गरमागरम परोठे मी बीटच्या भाजीसोबत सर्व केलेले आहे। बीटची भाजीची रेसिपी पण मी तुमच्यासोबत लगेचच शेअर करणार आहे बघा। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवीन आणि सोप्या हेल्दी रेसिपींसोबत।